चिखलीकरण आम्हा सर्वांना मोठ्या मनानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रवाहामध्ये सामील करून घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल व जिल्ह्याचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, भोकर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील करून घेतल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभारी व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी काही नवीन नाही, कारण 2012 मध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीच्या या घड्याळावर लढली होती. राजकारणामध्ये यश अपयश येत असत. घड्याळावर पडलो 150 मतांनी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आणि नंतर काँग्रेसमध्ये जॉईन झालो. त्यावेळेस मग निवडून आलो. काँग्रेसमध्ये मला त्या ठिकाणी जिल्हा संधी मिळाली, बँकेची संधी मिळाली, बाजारसेवी संधी मिळाली. आणि कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी पक्ष हे केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, ही भूमिका माझी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी राहिलेली आहे. म्हणून गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही जो काही राजकीय आमचा प्रवास या ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये झाला आणि विविध पदाच्या माध्यमातून जो काही आम्हाला या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा आला आणि त्याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुद्धा मी गेल्या मागच्या 5 वर्षात सुद्धा भोकर विधानसभेचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. नांदेड जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि परवा सुद्धा मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा काँग्रेसने मला त्या ठिकाणी मध्ये घडामोडी झाल्यानंतर जबाबदारी दिली. असा अनेक कालखंड मध्ये 10-15 वर्षामध्ये हा गेला आणि या सर्वांची अनुभवात शिदोरी घेऊन आता आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अजितदादांच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सामील झालो. भोकरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भोकर मतदारसंघ आणि भोकर तालुका विशेष थोडा आपला दुर्मिळ म्हणजे मागास भाग त्या ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी विकासात्मक बाबतीमध्ये अनेक अनुशेष त्या ठिकाणी भोकर तालुक्याचा अजूनही आहे. ग्रामीण भागाची फार वाईट परिस्थिती आजही भोकर तालुक्यामध्ये आहे. शहरातल्या लोकांना जाणीव होत नाही. सिद्धू पाटील की आपल्याकडे आज सुद्धा पाण्याची एवढी मोठी भीषण टंचाई आमच्या पिंपळगाव भागामध्ये असेल, काही किती भागामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हा विकासाचा अनुशेष हा सत्तेशिवाय आपल्याला करता येत नाही. आणि काँग्रेसमध्ये आता मागच्या पाहिलं असेल की कालच्या निवडणुकीमध्ये फार मोठी हानी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी झाली आणि मला सुद्धा मी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी मागितली. उमेदवारी मागितल्यानंतर कैलासवासी वसंतराव चव्हाण आम्ही स्पर्धेत होतो. काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही काम केलं. मला जर त्यावेळेस तिकीट नाही मिळालं असतं मी त्यावेळेस पक्ष सोडला असता. परंतु आम्ही त्या शपथ घेतली होती वसंतराव चव्हाण साहेबांच्या साक्षीने सत्य गणपतीला. त्या शपथेमध्ये आम्ही अडकलो आणि शपथेच्या माध्यमातून कालच्या विधानसभेला लोकसभेला प्रामाणिकपणाने इमानदारीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून खासदार निवडून आले. पण आमदार त्या ठिकाणी निवडून येता आलं नाही, कारण महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय बदल त्या ठिकाणी झाला. म्हणून ह्या बदलामध्ये आता इथे कुठेतरी भोकरमध्ये आपण सत्तेशिवाय आपण काही लोकांना न्याय देऊ शकत नाही. हा हेतू घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी विचार केला. आमच्या भागातल्या 400-500 लोकांची बैठक आम्ही आमच्या रावणगावला घेतली आणि सर्वांचा विचार घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी जॉईन झालो. तुम्ही पाहिलं असेल की अजितदादांचं काम एक तळमळीचा नेता सकाळी 7 वाजता त्यांच्या ऑफिसला गेले, कुठे गेले 500 जोडे त्यांच्या दारामध्ये दिसतात. मी ज्यावेळेस मुंबईला गेलो तेव्हा देवगिरी बंगल्यावर गेलो, 8 वाजता त्यांच्याकडे 1000 लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर होते. मला ज्यावेळेस बापूसाहेब गोरठेकर मी राष्ट्रवादीमध्ये असताना मला दिल्लीला बँकेच्या कामासाठी गेलो होतो. मी शरद पवार साहेबांकडे त्यावेळेस गेलो. 7 वाजता शरद पवार मला वेळ दिला आणि 7 वाजता किमान 1000 लोक शरद पवार साहेबांकडे होते. मग हा इतिहास बारामतीकरांचा की लोकांच्या कामासाठी तर आपल्याकडे काम चालू होते 11 नंतर. आपल्याकडे मराठवाड्याची जी संस्कृती आहे
कारण तिकडली जी संस्कृती आहे पश्चिम महाराष्ट्रातील तिथलं काम होतं सकाळी 7 वाजल्यापासून. म्हणून ही जी काही तुलनात्मक काही गोष्टी या ठिकाणी महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण जे पाहतोय ही परिस्थिती त्या ठिकाणी तिकडल्या लोकप्रतिनिधीची आणि इकडल्या लोकप्रतिनिधीची आहे. म्हणून आपला मराठवाडाचा अजूनही अनुशय संपत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी या माध्यमातून दादाला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. म्हणून आता मी भोकर तालुक्यात म्हणजे आता राष्ट्रवादीच्या माध्यमाने काही गोष्टी मी ऐकल्या खरं खोटं असं, परंतु आता आपल्याला या ठिकाणी सर्वांनी मिळून कुठलीही गटबाजी न करता सर्वांनी मिळून एकत्र आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे. इथंच नाही तर भोकर विधानसभा मतदारसंघ असेल, नांदेड जिल्हा असेल, या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे. आणि वाढवायची असेल तर आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकसंघ झालं पाहिजे. आपली वज्रमुठ आपली एकसंघ ठेवली पाहिजे. तरच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही संकल्पना तुम्ही पाहिलं असेल की कालच्या शिबिराचा एक अजेंडा होता, श्रद्धा सबुरी नवसंकल्प शिबिर. एक तर शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी श्रद्धा सबुरी आणि नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाचा नवीन महायुती सरकार या ठिकाणी आलाय. आणि महायुती सरकार जरी आलं असलं तरी पक्ष संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सेक्युलर ही भूमिका सोडलेली नाही. शिवशाही शाहू फुले आंबेडकरांचा या ठिकाणी विचार आपल्या अजितदादांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला ठेवलेला आहे. त्याच्यामुळं सर्व जाती धर्माला आपल्याला या टोपण सोबत घेऊन चालायचं आहे. जरी भाजपचा अजेंडा हिंदूचा असेल, हिंदुत्व तर हे टिकवलंच पाहिजे, परंतु ही भूमिका असताना सुद्धा आपल्याला ही सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन सुद्धा आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा आहे तो करण्यासाठी आपण या ठिकाणी निश्चितच आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची आहे. म्हणून आता तुम्ही पाहिलं असेल की उद्याच्या आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस सुद्धा भोकरमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3-4 नगरसेवक त्या ठिकाणी होते. आता युती होईल का नाही मला माहित नाही. महाराष्ट्राचा देशाचा महाराष्ट्राचा विचार आहे, आपण काही त्याविषयी भाष्य करणे योग्य नाही. परंतु आपली संघटना वाढवण्यासाठी आपल्याला भोकर तालुक्यामध्ये जे काही जिल्हा परिषद 3 गट आहेत, पंचायत समितीचे 6 गट आहेत आणि आपल्या नगरपालिकेचे 19 वार्ड काही आहेत, 22 वार्ड या ठिकाणी आहे. यासाठी आपल्याला मायक्रो लेवल याचा विचार केला पाहिजे, त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, त्याचे जातीय समीकरण पाहिलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये आपली राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य कसे जास्तीत जास्त निवडून येतील, याचं नियोजन आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणून आम्ही कालच आपल्या जिल्ह्याचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांची भेट घेतली. त्यांना या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले, मी म्हणलं की आपल्या भोकर तालुक्याची पहिली आपली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवा. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवल्यानंतर त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील पक्षाच्या त्या सूचना त्या ठिकाणी देतील. आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मेळावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि ह्या मेळाव्यामध्ये आपल्या तालुक्यातले व भोकर विधानसभा मतदारसंघातले अनेक लोक त्या मेळाव्यामध्ये प्रवेश करणार आहेत. अजितदादांना सुद्धा आम्ही विनंती केली त्या मेळाव्याला येण्याचं. त्यांनी म्हणले की ठीक आहे मी वेळ पाहून सांगतो, पण आपण ते नियोजन करा. म्हणून आपल्याला या मेळाव्याचं सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन आपल्याला भोकरमध्ये करायचं आहे. आणि ह्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, या मेळाव्याच्या निमित्तानं वरच्या नेत्यांची भूमिका आणि या माध्यमातून भोकर मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन पर्व अजितदादांचं नवीन अजित पर्व हे काही वाक्य आहे, वेदवाक्य कमी जास्त होत असतात. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांना कोणा काम करायची इच्छा असेल अशा लोकांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम करत असताना आम्ही सगळ्यांनी थोडा जास्तीत जास्त वेळ आपल्याला आपल्या पक्षाला दिला पाहिजे. ही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तरच आपल्याला संघटना वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मोठा स्कोप आपल्या भोकर तालुक्यामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. अशोकरावजींचं आमचं काही दुश्मनी नाही. महायुतीचे नेते आहेत, नांदेड जिल्ह्याचे भाजपचे नेते आहेत, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना महायुतीचाच कुठे ज्यावेळेस विषय आला त्या महायुतीचा त्यावेळेस उदो करायची आपली ती संस्कृतीच आहे. पण ज्यावेळेस पक्षाची भूमिका असेल त्यावेळेस पक्षाच्या भूमिकेमधील पक्षाच्या भूमिकेवरच आपल्याला त्या ठिकाणी
उत्तर त्या माध्यमातून आपल्याला त्या मंचावरून त्या ठिकाणी जी काही आता उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्या ह्याच्या निवडणुका जर लागल्या नगरपालिकेच्या जर स्वभाव लागल्या तर आपल्याला आपली भूमिका घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल. महायुतीचे जर नेते असेल त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी त्या टीका टिप्पणी त्या ठिकाणी करावी लागेल. ही भूमिका घेतली तरच लोक आपल्याकडे त्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन आहे की ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस मधून या ठिकाणी जबाबदारीने पार पाडायची आहे. म्हणून हे आपण सर्वांनी आता तुमची सुद्धा टीम चांगलं काम करते आपल्या राजूजींच्या मार्गदर्शनाखाली. आनंदरावचं काम जर मी बऱ्याच दिवसापासून पाहतो. म्हणून आता सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी संघटनात्मक बाबतीमध्ये सगळ्यांना सुद्धा सामावून घेतलं जाईल. आता आमचे नवीन लोक आहेत यांना सुद्धा पक्ष संघटनेमध्ये कुठं आपल्याला ऍडजस्ट करता येईल ते सुद्धा आपण सर्वांच्या प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब असेल आपण सर्वांची चर्चा करून त्या ठिकाणी कुठं कुणाला ऍडजस्ट करता येईल त्या बाबतीमध्ये भूमिका आपल्याला घेतली जाईल. आणि प्रामुख्याने आपल्याला आता जास्तीत जास्त नगरपालिकेवर जास्त लक्ष आपल्याला जिल्हा परिषदेवर जास्त लक्ष आपल्याला लवकर द्यावं लागेल. कारण निवडणुका कधी मे मध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे. काल सुप्रीम कोर्टचं 22 तारीख होती पण ती काही पुढे तारीख ढकलली अजून. म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर किमान 2 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस होईल आणि निवडणुका एप्रिल मे मध्ये होतील. त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये आपले माणसं कोण आहेत काय नाही ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणून हीच भूमिका घेऊन उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ भोकरमध्ये जास्तीत जास्त पडलं पाहिजे. हे सगळ्यांनी आपण नाहीतर 10वर 10 जर अडकून बसलं तर मग काय होणार नाही. घड्याळ पडलं पाहिजे आणि घड्याळ पडेल अशी मला अपेक्षा या ठिकाणी वाटते. म्हणून आपण सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की आपण हे घड्याळ पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवसातनं किमान 2 तास तरी आपण दिले पाहिजे. ही भूमिका घेऊन जर आपण केलं तर या जगामध्ये अशक्य असं काही नसतं. फक्त इच्छाशक्ती काम करायची पाहिजे. मग या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादाचा जो अजेंडा आहे एकच वादा अजितदादा जर आपल्याला करायचा असेल नुसतं घोषणा देऊन होणार नाही. त्याला कृतीमध्ये उतरावं लागेल आणि कृतीवर उतरण्यासाठी जमिनीवर जावं लागेल. जमिनीवर जायचं म्हणजे लोकांना जावं लागेल. आपली भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांना सांगितली पाहिजे. ही घेऊन आपण जर गेलो तरच आपण या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा भोकरमध्येच नाही तर नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर आणि भोकरच्या नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय आपल्या पोस्ट बसायचं नाही. ही भूमिका घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि एवढंच या आपल्या झालेल्या आजच्या छोट्याखानी बैठकीच्या निमित्तानं आपल्याला या आश्वासित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता आपण आपल्या नेहमीच बैठका चर्चा होतील. माझं सुद्धा इथे एक ऑफिस आहे बाजूला तरी त्या ठिकाणी बैठका आपण त्या ठिकाणी बोलू तिथे आपल्याला बैठका त्या ठिकाणी घेता येईल. म्हणून एवढंच या बैठकीच्या निमित्तानं सांगतो. अजून पुढे अजून काही आपल्या ज्या काही गोष्टी आहेत मान्य चिखलीकर साहेबांच्या चर्चा करून त्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी त्या बाबतीत निर्णय घेऊ. आणि पक्ष जे काम देईल पक्ष जी जबाबदारी देईल एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका या ठिकाणी माझी राहील. एवढंच बैठकीच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.